नमस्कार मंडळी. आज आपण फक्त 15 मिनिटात तयार होणारी एकदम क्रीमी स्वादिष्ट शेवयांची झटपट खीर बनवणार आहोत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा बनवली की पुन्हा पुन्हा हीच कराल. चला सुरू करूया शेवयांची खीर. खिरीसाठी सर्वप्रथम मी 10-12 बदाम बारीक करून घेतलेत. त्यानंतर मनुका घेतल्यात, वेलच्या घेतल्यात, पूड करून घेणार आहे. त्यानंतर शेवया बारीक करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर साखर घेतली आहे. दूध गरम करत आहे. त्यानंतर तूप घेतलं आहे. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. भरपूर तूप टाकायचं, म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे तसं. त्यानंतर बघा मी शेवया घातल्यात. आता या शेवया तुपामध्ये चांगल्या भाजून घेत आहे. खरपूस लाल अशा होईपर्यंत भाजून घेत आहे. आता यानंतर ह्या शेवया खरपूस भाजून झाल्या की आपण इथे बदाम घालणार आहोत आणि ते बदामही याच तुपामध्ये, शेवयाला जे तूप घातलेलं आहे त्या तुपामध्येच आपण बदाम देखील चांगले असे तळून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत म्हणा शेवयांबरोबर, की हे असे दाताखाली येतात खाताना, खीर खाताना, आणि त्याचा एक छान म्हणजे फ्लेवर लागतो. तर नक्की अशी खीर तुम्ही करून बघा. तर आता आपण बदाम जे आहे ते मस्तपैकी शेवयांबरोबर भाजत आहोत. त्यानंतर मी इथे मनुका घातलेले आहेत, त्या देखील व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेत आहे मी. ही झटपट होणारी खीर आहे प्रसादासाठी आणि अगदी घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये आहे. आता शेवया भाजून झाल्यात व्यवस्थित, बदाम, बेदाणे सगळं काही भाजून झालं आहे. आता मी अर्धा लिटर दूध घालणार आहे. आधी सुरुवातीला कमी घातलं आहे, पण पूर्ण अर्धा लिटर मी दूध घालणार आहे आणि ते व्यवस्थित आटवून घेणार आहे. बघा दुधाला पण चांगली उकळी फुटलेली आहे आणि आता आपण वेलची जी बारीक केलेली आहे साखरेमध्ये, ती वेलची पूड घालून घेतली आहे. पुन्हा छान अशी खीर आपली ढवळून घेतली. शेवया पण बघा शिजत आहेत. त्यानुसार आवडीनुसार आता आपण साखर घालणार आहोत. साखर मी घातलेली आहे आवडीनुसार. कोणाला जास्त गोड हवी असेल तर गोड म्हणजे साखर जास्त घालायची. अशा प्रकारे पहा सगळे इन्ग्रेडियंट घालून झालेले आहेत. आता खिरीला चांगली उकळी फुटत आहे. आता ही खीर 10 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आणि जे उरलेलं दूध होतं ना तेही मी घातलं, म्हणजे पूर्ण अर्धा लिटर मी दूध घातलं आहे. तर दूध थोडं आटवायचं. ही खीर खूप छान लागते आणि अशी खीर तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.